नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बाहेर कुठे कार्यक्रम घेतला की प्रवासामुळे थकवा येतो, शिणवटा येतो आणि काही वेळेला मग हे सगळं व्हिडिओ बनवण्यात व्यत्यय येतो. त्यामुळे परत एकदा मध्ये एक दिवस मला काही बनवता आणि टाकता आलं नाही. व्याख्यानासाठी पुण्याला जावं लागलं होतं. असो. आणि या सगळ्या गडबडीत अनेकदा महत्वाच्या घडामोडी घडून जातात आणि त्याचं विश्लेषण करण्यासारखं असतं, पण ते राहून जातं. त्यामुळे बघायला गेला तर विषय तसा शिळा आहे. कारण मी पुण्यात व्याख्यानासाठी पोहोचलो, तो शनिवार होता आणि शनिवारी रात्री अचानक उशिरा एका मित्राचा फोन आला आणि बातमी कळली की मुंबईतल्या वांद्रे पश्चिम भागाचे माजी आमदार, माजी मंत्री काँग्रेस पक्षाचे आणि सुनील दत्त यांचे निकटवर्ती मानले जाणारे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि मग जो काय गदारोळ सुरू झाला, उलटसुलट त्याची चर्चा तुम्ही ऐकलेली आहे. त्यांचे सुपुत्र 5 वर्षापूर्वी पराभूत होण्यासाठीच वांद्रे पूर्व या मतदारसंघात काँग्रेसतर्फे उमेदवारी करत होते. आणि सुदैव काय म्हणतात बघा, की उद्धव ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय अनिल परब वगैरे अशा मंडळींनी तिथे हक्काचा आमदार निवडून येणारा होता त्यालाच तिकीट नाकारून, ज्याचा त्या भागात मतं मिळवण्याचा वकूब नाही, अशा व्यक्तीला शिवसेनेतर्फे महायुतीतर्फे उमेदवारी दिली आणि मूळच्या आमदाराने बंडखोरी केली आणि पडायला उभे असलेले झिशान सिद्दीकी हे आमदार होऊन गेले. बाळा सावंत या शिवसैनिकाने, शाखा प्रमुखाने दीर्घकाळ पक्षात काम केल्यानंतर जे आमदार नगरसेवक झाला, तो त्यानंतर जे काम केलं त्या बळावर वांद्रे पूर्वचा जो शिवसेनेला सतत हुलकावणी देणारा मतदारसंघ होता, तो बाळा सावंतने आपला बालेकिल्ला बनवला. पण या 5 वर्षात दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर अल्पावधीतच कर्करोगासारख्या असाध्य आजारामुळे त्याचा अकाली मृत्यू झाला आणि मग त्या जागी त्याच्या पत्नीला उभं करण्यात आलं आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात काँग्रेसतर्फे अगदी नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. तरीही नारायण राणेंचा पराभव करून प्रकाश बाळा सावंतच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आलेल्या होत्या. जशा आत्ता अलीकडे तुम्हाला माहिती आहे, अंधेरी पूर्व भागातून ऋतुजा लटके या शिवसेनेच्या आमदार आहेत. उबाठाच्या पतीच्या निधनामुळे त्या आमदार झाल्या. आणि तेव्हाही मी हा विषय काढला होता की आत्ता ही जागा राखण्यासाठी उद्धव ठाकरे एका विधवा पत्नीला उमेदवारी देत आहेत, पण पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत ती जागा कदाचित त्यांच्याकडून हिरावली गेली तर मग सहानुभूतीचं काय, असा प्रश्न मी विचारला होता. अर्थात कुठलाही मोठा विरोधक नसल्यामुळे ऋतुजा लटके सहज निवडून आल्या. पण तृप्ती सावंत यांच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती. त्यांच्यासमोर नारायण राणे यांच्यासारखा दांडगा उमेदवार असताना सुद्धा त्यांनी विजय मिळवून दाखवला होता आणि त्यांना तिकीट नाकारल्यामुळे एक प्रकारे ही वांद्रे पूर्वची आमदारकी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी काँग्रेसच्या घशात घातली होती. असो, त्या झिशान अली यांचं जे वांद्रे पूर्वला राजकीय पक्ष कार्यालय आहे, त्या कार्यालयात त्यांचे वडील म्हणजे बाबा सिद्दीकी माजी मंत्री आले होते आणि विजयादशमीचा दिवस असताना कुठे देवीच्या मिरवणुका निघाल्या, तिथे फटाके वाजत असताना एका मारेकरी टोळक्याने अकस्मात तिथे येऊन बाबा सिद्दीकी यांच्यावर अतिशय जवळून गोळ्या झाडल्या आणि उपचारापूर्वीच बाबा सिद्दीकी यांचं निधन झालं होतं. हा सगळा घटनाक्रम मी नव्याने सांगण्याची गरज नाही, मी त्यातला राजकीय भाग नाही. मी तुम्हाला कसा समजावायचा याचा विचार करत असतो. आणि म्हणूनच आज उशीर झाला असला
तरी ज्या काय बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या निमित्ताने चर्चा चालल्या त्यामध्ये जे वेगवेगळे पैलू आहेत ते सांगणं मला अगत्याचं वाटतं. अर्थातच अशी घटना घडल्यानंतर त्यांना श्रद्धांजली देण्याच्या आधीच राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायची मागणी जोर धरणार हे मी गृहीत धरलेलं होतं. कारण वाटेत कुठेतरी बारीक काहीही झालं तरी कुठलाही विषय आणून गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर फेकवायचा आणि सातत्याने फडणवीस यांचा राजीनामा मागायचा, या गोष्टी गेल्या दीड वर्ष सातत्याने चालू आहे. मग तिकडे अंतरवाली, सराटी, जालना जिल्हा जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या वेळेस झालेला लाठीमार असो किंवा आणखीन काय असो, कधी जरांगे पाटील ब्राह्मण आहेत म्हणू नको, कधी कुठे गुन्हे वाढतायत म्हणू नको, कुठलंही कारण शोधायचं आणि बोट दाखवायचं देवेंद्र फडणवीसांकडे आणि त्यांचा राजीनामा मागायचा. यात आता नाविन्य उरलेलं नाही. आणि ह्या मागण्या करणारे ठरलेले लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे, उद्धव ठाकरे, संजय राऊतांपासून पवार परिवारापर्यंत अनेक जण हे सातत्याने करत असतात. नाना पटोले किंवा काँग्रेसचे नेते सोडूनच द्या. त्यामुळे ही मागणी येणार याविषयी माझ्या मनात शंका नव्हती. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर ही मागणी पुढे येणार हे स्वाभाविक होतं. पण मग नवीन मी काय सांगणार आहे, तर नवीन यावेळेला एकच होतं की राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडासाठी राजीनामा मागितलेला आहे. आणि त्याचा मला धक्का बसला. खरं म्हटलं तर पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एका माजी आमदाराच्या हत्येसाठी राजीनामा मागायचा ही सगळ्यात मोठी बातमी आहे. सगळ्यात मोठी बातमी. आणि बातमी एवढ्यासाठी आहे की ती एक बातमी सांगते, एक तर शरद पवारांचं डोकं ठिकाणावर नाही की किंवा शरद पवारांनी आपली सगळी लाज, लज्जा, प्रतिष्ठा, अक्कल गुंडाळून ठेवलेली आहे, कमरेचं गुंडाळून डोक्याला बांधलेलं आहे की काय, असं वाटायची परिस्थिती या घटनेमुळे आली. त्यामुळे बाबा सिद्दीकींच्या हत्येवर चर्चा होण्यापेक्षा शरद पवारांनी सिद्दीकींच्या हत्येसाठी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणं ही बातमी आहे. कारण अशी मागणी इतरांनी करणं ठीक आहे. ज्या पत्रकारांना आपल्या नाकाचा शेंबूड पुसता येत नाही, त्यांना आपल्या आजोबाचंही नाव सांगता येणार नाही, अशा लोकांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं, अशा राजकीय कार्यकर्त्यांनी, पत्रकारांनी, तर मी समजू शकतो. पण शरद पवार यांना इतका स्मृतिभ्रंश झालाय की आपण कधी काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतो, आपण कधी काळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री, गृहमंत्री होतो, याचा सुद्धा शरद पवारांना विसर पडलाय का? कारण जर शरद पवारांना आपण कधी काळी गृहमंत्री, मुख्यमंत्री होतो याची आठवण असती तर मग अशा प्रसंगी राजीनामे मागायचे नसतात, तर परिस्थिती नॉर्मल करण्यासाठी, निवळण्यासाठी पुढाकार घ्यायचा असतो हे शरद पवारांना नक्की आठवलं असतं. पण शरद पवारांनी असं काही केलं नाही. संजय राऊतांचा शेपूट पकडल्यासारखं शरद पवार सुद्धा देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागून मोकळे झाले. आणि म्हणून मग मला तेव्हा आत्ता जे मी शीर्षक दिलंय त्या चित्रपट गीताच्या ओळी आठवल्या. निलाजरे पण कटीसने छले, निसुगपणाचा शेला. गदी माडगुळकरांचं हे काव्य आहे. जगाच्या पाठीवर या चित्रपटात गाजलेलं ते गीत आहे. आम्ही शाळकरी वयात होतो त्या काळामध्ये कुठेही कुठलाही समारंभ असला आणि लाऊडस्पीकर लावला किंवा रेडिओवर मराठी सुगम संगीत, चित्रपट गीत, संगीत असलं की हे गाणं वाजायचं, इतकं लोकप्रिय होतं. आणि त्यातल्या ह्या ओळी आहेत, ठकले रे नन्नलाला असा त्या गाण्याचा सुरुवातीच्या ओळी आहेत. आणि त्यातल्या ह्या ओळी आहेत पुढच्या, ही निलाजरे पण
कटीस नेसले म्हणजे कमरेला अब्रू झाकण्यासाठी काय लावले तर निलाजरेपण आणि निसगोपणाचा शेला. निसगोपण म्हणजे कोडगेपणा. हे शब्द शरद पवारांच्या इतके महाराष्ट्राच्या राजकारणात सार्वजनिक जीवनात दुसऱ्या कोणालाही लागू होत नाही. आणि म्हणूनच मला त्या ओळी आठवल्या, त्या ओळी आठवल्या. कारण खरोखरच शरद पवारांना अगदी 1 अंश 1 ग्रॅम लाज लज्जा आणि स्मृती असती तर शरद पवारांनी फडणवीसांचा राजीनामा मागितला नसता. त्यांना सगळ्यात पहिल्यांदा आपण गृहमंत्री असताना अशा काय काय घटना घडल्या आणि आपण त्यावेळेला काय काय केलं हे आठवलं असतं. पण योगायोग कसा असतो बघा मित्रांनो. मी शाळकरी वयात होतो 1960च्या दशकामध्ये. त्यावेळेला शरद पवार युवक काँग्रेसचं काम करत होते आणि आमदार वगैरे व्हायला धडपडत होते. आणि त्याच कालखंडामध्ये गदी माडगुळकरांनी जगाच्या पाठीवर या राजा परांजपेंच्या चित्रपटासाठी लिहिलेलं एक गीत आहे. मला वाटतं आशा भोसलेंनी सुधीर फडक्यांनी चाल दिली असं काहीतरी, असं सगळं आठवत नाही पण ते शब्द आठवतात. आणि केवळ शरद पवारांमुळे ते शब्द आठवले की माणूस निर्लज्जपणा किती टोकाचा करू शकतो, कोडगेपणा किती टोकाचा करू शकतो, की गदी माडगुळकरांनी जणू काय शरद पवारांसाठीच हे गीत किंवा हे काव्य लिहिलंय असं वाटावं. कारण त्या काळात, ज्या काळात त्यांनी हे काव्य लिहिलं तेव्हा सार्वजनिक जीवनात राजकारणात इतका कोडगेपणा आणि इतका निर्लज्जपणा कोणी दाखवत नव्हता. पण भविष्यात असा निर्लज्जपणा, निलाजरेपणा, कोडगेपणा दाखवणारा माणूस आता राजकारणात जन्माला येतोय याचा सुगावा बहुतेक गदी माडगुळकरांना लागलेला असावा. आणि म्हणून त्यांनी ते काव्य किंवा ते गीत लिहिलं. निलाजरेपण कटीस नेसले निसुगपणाचा शेला. असं मी का म्हणतो मित्रांनो. शरद पवार देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागताना खरोखरच प्रामाणिक असतील तर एक गोष्ट महत्वाची ठरते की जी गोष्ट तुम्ही तत्वतः वैचारिक वगैरे म्हणून मांडत असता, मागत असता, तेव्हा तुमचा त्याच्यावर स्वतः विश्वास असला पाहिजे. अन्यथा ती मागणी तुम्ही करणार नाही, तसं तुम्ही बोलणार नाही. एका माजी आमदाराच्या, माजी मंत्र्याचा असा खून पाडला गेल्यानंतर त्याची 4 चौघामध्ये हत्या करण्यात आल्यानंतर गृह खात्यावर पोलिसांवर ठपका ठेवलाच पाहिजे. आणि तो पुढे नेऊन गृहमंत्री आणि सरकारचा राजीनामा मागणं यात गैर काहीच नाही. पण शरद पवारांनी तसा राजीनामा मागणं हे गैरलागूपणा नाही तर निर्लज्जपणा आणि कोडगेपणा असतो. कारण जर शरद पवारांचा अशा मागणीवर विश्वास असता तर ते स्वतः मुख्यमंत्री गृहमंत्री असताना अशा घटना घडल्या तेव्हा काय करत होते, काय बोलत होते ते आजच्या पिढीला माहिती नसेल, आठवत नसेल. पण शरद पवारांना आठवलं पाहिजे ना. का शरद पवारांचा सगळ्या स्मृती पुसल्या गेल्या, डिलीट झाल्यात, स्मृतीभ्रंश झालाय. सुप्रिया ताईंना किंवा अजितदादांना तो सगळा काळ आठवला नाही तर समजू शकतं, समजू शकतं. अमोल मिटकरी वगैरे तर काल परवाची पोरं आहेत. पण शरद पवारांना स्वतःला आठवायला पाहिजे की ज्या वांद्रे पश्चिम भागातून बाबा सिद्दीकी आमदार झाले 2, 3, 4 वेळेला आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री सुद्धा झाले, त्याच वांद्रे पश्चिम मधून 1978 साली रामदास नायक नावाचे जनता पार्टीचे आणि मूलतः जनसंघाचे असलेले नेते हे आमदार झाले होते. पुढे मला वाटतं 92 वगैरे सालात त्यांची कधीतरी हत्या झाली, 91-92. तेव्हा शरद पवार काय करत होते. आज जर इतके शरद पवार बाबा सिद्दीकीसाठी माजी मंत्री असताना हळवे झाले तर त्यावेळेला रामदास नायक यांच्याविषयी शरद पवार हळवे का झालेले नाहीत, का झालेले नाही. योगायोग असा आहे की जे रामदास नायक
वांद्रे पश्चिमेची जागा सदानंद वर्देंना द्यायची, समाजवादी गटातले जनता पक्षीय. म्हणून रामदास नायक यांना वांद्रे पूर्व जागा देण्यात आली आणि तिथून ते आमदार झाले होते. योगायोग असा आहे की झिशान अली हा वांद्रे पूर्वचा आमदार हा बाबा सिद्दीकींचा मुलगा आहे. दोघेही मूळ काँग्रेस पक्षाचे. आणि वर्दे आणि रामदास नायक एका, आणि या दोघांनी म्हणजे रामदास नायक यांनी सुद्धा शरद पवार यांना पहिल्यांदा मुख्यमंत्री होत असताना 1978 साली पाठिंबा दिलेला होता. शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकले, त्याला रामदास नायक यांचा हातभार लागला होता. पण त्यांचीही हत्या झाली तेव्हा शरद पवारांनी स्वपक्षीय आमदार मंत्री किंवा कोण असेल त्याचा राजीनामा मागितला नव्हता. मला वाटतं तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री नव्हते. पण आणखीन वर्षभरात म्हणजे साधारण 92 ते 94 हा कालखंड बघितला तर त्यामध्ये एकामागून एक 4 विद्यमान आमदारांची हत्या झालेली होती. जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असतानाच गृहमंत्री सुद्धा होते. त्यापैकी एक आहेत तुमच्या खेतवाडी, मुंबादेवी आता ज्याला म्हणतात, त्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले प्रेमकुमार शर्मा हे आमदार असताना त्यांची हत्या झाली. आणि माझ्या आठवणी शाबूत असतील तर शरद पवारच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. आज शरद पवार बोलतात त्याविषयी ते प्रामाणिक असते. तर शरद पवारांनी तेव्हाच मुख्यमंत्री पदाचा आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला असता आणि एक पायंडा निर्माण केला असता, ज्या पायंड्यावरून देवेंद्र फडणवीसांना आज राजीनामा द्यावा लागला असता. शरद पवारांना मागणी करावी लागली नसती. दुसरी हत्या आहे ती शिवसेनेचे परळ शिवडीचे तत्कालीन आमदार विठ्ठल चव्हाण हे इंदू मिल चाळीमध्ये राहत होते आणि त्यांच्या राहत्या घरात त्यांची निर्घृण हत्या गोळ्या झाडून करण्यात आली. आणि त्यातला मुख्य आरोपी आज सुद्धा सुरक्षित परदेशी बसलेला आहे. पण शरद पवार त्याला पकडू सुद्धा शकले नव्हते. मग अशा वेळेला आजच्या शब्दांची शरद पवार प्रामाणिक असते तर त्यांनी तेव्हाच राजीनामा दिला असता, नव्हे राजकारणाचा संन्यास घेतला असता. आणि इथे कहाणी संपत नाही, कहाणी तिथे संपत नाही. शिवसेनेचे आणखीन एक आमदार तुमचे रमेश मोरे विधान परिषदेचे सदस्य होते, कामगार सेनेचे नेता होते. त्यांचे अंधेरी पूर्व उपनगरामध्ये अंधेरी पश्चिम उपनगरामध्ये त्यांची हत्या झाली. शरद पवारच गृहमंत्री होते. जियाउद्दीन बुखारी आज जिथून तो वारिस पठाण निवडून आला होता किंवा यामिनी जाधव निवडून आल्या त्या मतदारसंघात तेव्हा जियाउद्दीन बुखारी हे आमदार झाले होते 78 मध्ये. आणि ते सुद्धा शरद पवारांच्या मागे ठामपणे पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना उभे राहिले होते. त्यांची जेव्हा पुढे हत्या झाली तेव्हा माझ्या आठवणीप्रमाणे शरद पवारच गृहमंत्री होते. यादी सांगता येईल मित्रांनो, यादी सांगता येईल. पण एकदा तरी आपण प्रायश्चित्त घेतो म्हणून राजीनाम्याचा पवित्रा शरद पवारांनी घेतला होता का? नाही. माणूस निर्लज्ज किती असतो बघा. बाबरी पाडली गेली आणि मुंबईत दंगल उसळली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते, शरद पवार संरक्षण मंत्री होते आणि सुधाकर राव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा सुधाकर राव आणि शंकरराव चव्हाण यांना गोत्यात घालण्यासाठी प्रायश्चित्त घेणं आणि त्यासाठी मंत्रीपद सोडणं ही काँग्रेसची महान परंपरा आहे. असल्या फुशारक्या मारत शरद पवारांनी केंद्रीय संरक्षण पदाचा राजीनामा देतो अशी ऑफर कोणीतरी प्रायश्चित्त घेतली पाहिजेत. म्हणून संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यायला शरद पवार निघाले होते. नरसिंहराव पंतप्रधान यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायला खाली पाठवलं.
आणि पुढे अवघ्या एक आठवड्यात मुंबईत एका पाठोपाठ 11 बॉम्बस्फोट झाले. शरद पवारांनी राजीनामा दिला. माणूस किती कमालीचा ढोंगी, निलाजला, निर्लज्ज आणि कोडगा आहे हे म्हणून सांगणं आवश्यक आहे. आज ज्या सहजगत्या बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी फडणवीसांचा राजीनामा मागतायत पवार साहेब, तेव्हा त्यांच्याकडे थोडा सुद्धा लाजेचा अंश शिल्लक उरला नाही हे म्हणून सांगितलं पाहिजे. कारण तीच आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा लोकसभा निवडणुकीतला स्ट्राईक रेट सगळ्यात चांगला आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात सर्वाधिक निर्लज्ज असलेल्या माणसाला मतदारांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि पर्यायाने सगळा महाराष्ट्र हा निर्लज्ज, बेशरम आणि कोडगा झाला आहे याची साक्ष आणि पुरावा मिळतो. खूप सांगता येईल. खिमबहादूर थापा शिवसेनेचा नगरसेवक, विनायक वाबळे, कतार सांगता येईल की गँगस्टर अश्विन नाईकची पत्नी, किंवा मला वाटतं केदार रेडकर नावाचा आमच्या अर्थ रोड, डिलाईन रोडचा शिवसेनेचा नगरसेवक, यांच्या एका मागून एक हत्या झाल्या. अनेक नगरसेवक, अनेक राजकीय कार्यकर्ते, निवडून आलेले आमदार, प्रतिनिधी यांच्या हत्या सरासर घडत असताना शरद पवार राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री होते. कधीतरी त्यांनी स्वतःच्या राजीनाम्याची भाषा तरी केली का? सुधाकरराव आणि शंकरराव यांच्या पापासाठी मी प्रायश्चित्त घेतो म्हणणारे शरद पवार आज बाबा सिद्दीकीसाठी अश्रू ढाळतात. तेव्हा कुठल्या तरी लॅबोरेटरी मधून भिंग आणून तपासली पाहिजेत की शरद पवारांचे अश्रू हे खरोखरच अश्रू आहेत की निव्वळ ढोंगबाजी आहे. आणि म्हणून मग वाटतं की गदी माडगुळकरांनी हे काव्य, हे गीत हे खुद्द शरद पवारांसाठी लिहिलं असेल. कारण तोपर्यंत महाराष्ट्रात नसलेला जो निर्लज्जपणा, कोडगेपणा सार्वजनिक जीवन आणि राजकारणात होता तो येऊ घातलाय, त्याचा पाळणा हलतोय हे त्या महाकवीला दिसलं असेल, गदिमांना. आणि त्यांनी शरद पवारांसाठी हे गीत लिहिलं जे जगाच्या पाठीवर चित्रपटात वापरलं गेलं. निलाजरे पण कटीस नेसले निसुगपणाचा शेला, हे फक्त शरद पवारांचं वर्णन असू शकतं. बाकी बाबा सिद्दीकीच्या हत्याकांडाबद्दल बातम्या ऐकताय, वाचताय, तुम्ही ऐका. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.